शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे गेल्या 7 महिन्यांपासून आपण विद्यार्थ्यांपासून लांब आहोत. शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. जवळजवळ पहिलं सत्र संपण्यात आलेलं आहे आणि आता परीक्षेचा काळ जवळ आलेला आहे आणि आपण शिकवलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचं मूल्यमापन कसं करायचं यासाठी आता आपल्याला तयारीत राहायचं आहे आणि आपण केलेल्या ऑनलाईन अध्यापनाचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धत त्या ठिकाणी वापरावी लागणार आहे आणि म्हणून ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं मूल्यमापन कसं करायचं यासाठी ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची या विषयावर आता थोडीशी आपण चर्चा करूया. तर अनेक वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेऊ शकतो. त्यात पहिलं आणि चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे testmoj.com. त्यानंतर आपण गुगल फॉर्मच्या मदतीने सुद्धा विद्यार्थ्यांची चाचणी घेऊ शकतो. आता चाचणी तयार कशी करायची, testmoj.comचा वापर करून आपण चाचणी कशी तयार करतात याविषयी माहिती मिळवूया. तर प्रथमतः आपल्याकडे असलेल्या कुठल्याही सर्च ब्राउझरचा उपयोग करून आपण testmoj.com ही वेबसाईट ओपन करूया. तर माझ्याकडे गुगल क्रोम नावाचं ब्राउझर आहे. त्याच्यात मी या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये testmoj.com या ठिकाणी टाईप केलेलं आहे आणि मी सर्च करतोय बघा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अशी विंडो ओपन होईल. या विंडोमधून बिल्ड टेस्ट या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये टेस्ट नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेमध्ये त्या ठिकाणी चाचणी तयार करू शकतो, चाचणी अपलोड करू शकतो. आता या ठिकाणी मराठीत मी चाचणी असं म्हटलं की त्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचं आहे. पासवर्ड सेट करण्यासाठी या ठिकाणी एक बॉक्स आपल्याला दिसते आणि या बॉक्समध्ये आपण पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचं आहे. कमीत कमी 6 अक्षर किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरांचा. उदाहरणार्थ बघा 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी पासवर्ड टाकला की त्याच्यानंतर पुन्हा एक चौकट आपल्याला दिसते की रिटाईप युअर पासवर्ड. तोच पासवर्ड इथं पण टाकायचा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि क्रिएट टेस्टवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होतो चाचणीचा. यामध्ये आपल्यासमोर 4 ऑप्शन आपल्याला दिसतात बघा. पहिलं बुकमार्क दिस पेज अँड राईट डाऊन युअर पासवर्ड. दुसरा ॲडजस्ट सेटिंग. तिसरा ॲड क्वेश्चन. दुसरा ॲड क्वेश्चन आहे. तिसरा आहे पब्लिक अँड डिस्ट्रीब्यूट आणि चौथा आहे व्ह्यू रिझल्ट्स. तर आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट सेटिंगवर क्लिक करायचं सुरुवातीला आणि इथून आपली टेस्टची सेटिंग आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे. नाव आपलं ऑलरेडी या ठिकाणी येऊन गेलं आहे. इथं तुम्हाला काही इंट्रोडक्शन द्यायचं असेल विद्यार्थ्यांना, काही सूचना द्यायच्या असतील तर इथून तुम्ही चाचणीची सूचना या ठिकाणी देऊ शकतात. उदाहरणार्थ आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या गुरुत्वाकर्षण या प्रकरणावर चाचणी सोडवत आहोत किंवा सोडवायची आहे. या ठिकाणी आपण टाईप करू शकतो.
या पद्धतीने काही सूचना आपल्याला करायच्या असेल तर आपण सूचना करू शकतो. काही मजकूर द्यायचा असेल, काही सिलेबस द्यायचा असेल तर तो आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला टेस्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांसमोर टेस्टचा जो लुक आहे तो कसा द्यायचा आहे, कलर स्कीम कोणती करायची ती आपण या ठिकाणी 4 वेगवेगळ्या स्कीम आपल्याला दिल्या, त्याच्यातली आपण कुठलीही एक स्कीम निवडू शकतो. आता या ठिकाणी मी पिवळ्या रंगाची टेस्ट मोड स्कीम त्या ठिकाणी निवडलेली, कलर स्कीम. त्यानंतर पुढे गेल्यास क्वेश्चन सेटिंग आहे. रँडमाइज द ऑर्डर ऑफ द क्वेश्चन्स ड्युरिंग द टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्याला नवनवीन ज्यावेळेस टेस्ट येईल, प्रत्येक प्रश्नाचा नंबर आपल्याला बदलून द्यायचा असेल तर या ठिकाणी या बॉक्समध्ये क्लिक करायचे, नसेल तर या ठिकाणी जी बरोबरचे चिन्ह दिसते ते कॅन्सल करायचं. त्यानंतर रिव्ह्यू टेस्ट, कन्क्लुजन टेस्ट. टेस्ट संपल्यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस सबमिट करतो त्यावेळेस तुम्हाला काही त्या विद्यार्थ्यांना सूचना द्यायची असेल तर या ठिकाणी सूचना आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ थँक्स फॉर सॉल्विंग द टेस्ट, अशा पद्धतीने आपण सूचना देऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, शो अ कस्टम मेसेज इफ द स्टुडंट पास्ड ऑर फेल. विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला काही मेसेज तुम्हाला द्यायचा असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स, किंवा नापास झाला असेल तर डोंट वरी, ट्राय अगेन, तर त्या पद्धतीने तुम्ही इथं मेसेज देऊ शकता. जर तुम्ही या बॉक्समध्ये क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूला पासिंग, व्हॉट इज द पासिंग स्कोअर, म्हणजे विद्यार्थी किती टक्क्यांना पास होईल त्याचा स्कोअर या ठिकाणी टाकू शकतात. पास झाल्यानंतर कोणता मेसेज येईल तो टाकू शकतात. फेल झाल्यानंतर कोणता मेसेज येईल तो टाकू शकतात. आणि हे नको असेल तर सरळ या ठिकाणी कॅन्सल करा. फक्त ऑल द एंड ऑफ द टेस्ट डिस्प्ले द युजर्स स्कोअर. टेस्ट संपल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर स्कोअर दिसेल, किती टक्के किती मार्क त्याला पडले. टेस्टची आउटलाईन दिसेल, इंडिकेट इफ देअर रिस्पॉन्स वॉज करेक्ट ऑर इनकरेक्ट. त्यांनी दिलेला रिस्पॉन्स बरोबर आहे का चुकीचा आहे हे दिसेल. डिस्प्ले द करेक्ट ॲन्सर, आणि उत्तर बरोबर कोणतं होतं ते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर दिसेल. डिस्प्ले द एक्सप्लेनेशन, त्या उत्तराचं एक्सप्लेनेशन असेल ते एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर कंट्रोल ॲसेस, हू कॅन टेक युअर टेस्ट. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आपल्यासमोर दिसत आहेत. 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन एनीवन, कोणीही देऊ शकतो. त्यानंतर एनीवन हू एंटर द पासकोड ऑफ एनी माय चूजिंग. तुम्ही जर एखादा पासकोड तयार केला असेल तर तो पासकोड ज्यांना ज्यांना तुम्ही सबमिट करणार आहोत तेच टेस्ट देऊ शकत असेल तर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे एनीवन हू एंटर्स अ युनिक आयडेंटिफायर, स्टुडंट ID, एम्प्लॉई ID एक्सेट्रा. जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना ID दिले असतील तर ते ID टाकूनच विद्यार्थी त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतात. आणि चौथा आणि शेवटचा ऑप्शन आहे एनीवन हू एंटर्स अन ईमेल ॲड्रेस फ्रॉम अ लिस्ट दॅट आय स्पेसिफाय. तुम्ही एखादी ईमेल ॲड्रेसची लिस्ट स्पेसिफाय केली असतील तर त्याच्यातलाच एखादा ईमेल ID असलेला विद्यार्थी ही टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. आपण या ठिकाणी पर्याय घेणार आहोत एनीवन. हाऊ मच टाईम डू टेस्ट टेकर्स हॅव टू कम्प्लीट द टेस्ट. अनलिमिटेड, किंवा तुम्हाला टाईम लिमिट द्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही टाईम लिमिट देऊ शकतात. 40 मिनिट, 1 तास, 60 मिनिट, 90 मिनिट, जे तुम्हाला द्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. किंवा अनलिमिटेड असेल तर अनलिमिटेड देऊ शकतात. हाऊ मेनी टाइम्स कॅन एनीवन टेक्स युअर टेस्ट, तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकतात ओनली 1 टाइम्स. या पद्धतीने. आणि खालचा जो ऑप्शन आहे व्हॉट शूड टेस्ट टेकर्स एंटर द आयडेंटिफाय देमसेल्स, त्यांचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी ते टाकू शकतात. त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकू शकतात. एक्झाम्पल्स, एंटर युअर नेम, एंटर युअर स्टुडंट ID, प्लीज एंटर युअर कंपनी ईमेल ॲड्रेस. 3 ऑप्शन आहेत. त्यांचं नाव टाकू शकतात, ईमेल ID टाकू शकतात, मोबाईल नंबर पण टाकू शकतात, किंवा त्यांचा ईमेल ID त्या ठिकाणी टाकू शकतात. आणि या ठिकाणी काही ऑप्शन जे आपल्याला दिसत आहेत हे ऑप्शन पेड ऑप्शन म्हणून आहेत. जर तुम्ही टेस्टमोज सॉफ्टवेअर पेड म्हणून यूज करत असाल तर या ऑप्शनचा त्या ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकतात. आणि नोटिफिकेशन, एंटर द ईमेल. नोटिफिकेशन आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या ईमेलवर एखाद्याने टेस्ट दिल्याचा नोटिफिकेशन पाहिजे असेल तर वरच्या ऑप्शनवर क्लिक करा, आणि पाहिजे नसेल तर खालच्या ऑप्शनवर क्लिक करा. या पद्धतीने आपण संपूर्ण टेस्टची सेटिंग झाल्यानंतर या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे सेव्ह. हे सगळे तुमच्या
टेस्टची सेटिंग त्या ठिकाणी कंप्लीट झाली. आता तुम्हाला प्रत्यक्ष टेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी आता प्रश्नांची सेटिंग या ठिकाणी आपल्याला करायची. इन्सर्ट या बटनावर क्लिक करायचे. इन्सर्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक बॉक्स येतो आणि याच्यामध्ये आपल्याला ग्रेडेड क्वेश्चन, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणतो, याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार दिसतात बघा. पहिला प्रकार आहे मल्टिपल चॉईस, चूज वन, एकच पर्याय निवडायचा आहे. मल्टिपल चॉईस, चूज मेनी, एकापेक्षा जास्त पर्याय निवडायचे असतील तर ट्रू आणि फॉल्स, चूक की बरोबर, मॅचिंग म्हणजे जोड्या लावा, फिल द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, आणि एजी म्हणजे शॉर्ट आन्सर आपण ज्याला म्हणतो तो. जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर वरच्या ऑप्शनमधून एक एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. फक्त या ठिकाणी एसे हा ऑप्शन आपण त्या ठिकाणी निवडू शकत नाही जर आपण अनपेड सॉफ्टवेअर यूज करत असाल तर. आणि पेड सॉफ्टवेअर यूज करत असाल तर तुम्ही एसे या ऑप्शनचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सर्वे करायचा असेल तर तुम्ही या दुसऱ्या भागाचा उपयोग करू शकतात. किंवा ऑदर काही तुम्हाला करायचं असतील, क्वेश्चन पूल तयार करायचं असेल तर या ऑप्शनचा उपयोग करू शकतात. टेक्स्ट ब्लॉक करायचं असेल तर या ऑप्शनचा उपयोग करू शकतात. क्वेश्चन फ्रॉम एखाद्या अनदर टेस्टचे प्रश्न घ्यायचे असेल तर या ऑप्शनचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतात. तर आपला पहिला महत्त्वाचा ऑप्शन आहे ग्रेडेड क्वेश्चन. एक एक ऑप्शनचा आपण फक्त थोडक्यात परिचय करून घेऊया. मल्टिपल चॉईस. आता या ठिकाणी मल्टिपल चॉईसमध्ये तुमच्यासमोर काय दिसेल बघा. या विंडोमध्ये तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन टाईप करायचं आहे. आता क्वेश्चन टाईप करत असताना या ठिकाणी तुम्हाला मराठी, इंग्रजी दोन्ही भाषांचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुमच्याकडे असलेल्या कीबोर्डमध्ये जशा पद्धतीची व्यवस्था असेल तशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न टाईप करून झाल्यानंतर चॉईस 1, चॉईस 2, चॉईस 3 आणि चॉईस 4 असे 4 पर्याय त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. आता उदाहरणार्थ आपण एखादा प्रश्न या ठिकाणी टाकला की आवर्त सारणीमध्ये आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत तर या ठिकाणी आपण ऑप्शन देऊ शकतो. 12, दुसरा पर्याय 7, 18, 16. या ठिकाणी 4 पर्याय दिल्यानंतर मात्र आपल्याला जो योग्य पर्याय असेल एक, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला तो योग्य उत्तर जे असेल ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. म्हणजे ज्यावेळेस त्याची टेस्ट सोडून झाली असेल त्या ठिकाणी त्याला त्याचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे हे दिसेल. आणि चुकीचं असेल ते योग्य उत्तर कोणतं होतं ते त्या ठिकाणी त्याला दिसण्यासाठी आपण योग्य उत्तर त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. जर एखाद्या वेळेस आपल्याकडनं प्रश्न चुकला असेल, काही एखादा ऑप्शन चुकला असेल तर या ठिकाणी उजव्या बाजूला लाल रंगामध्ये मायनसचं चिन्ह दिसते, त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर हा प्रश्न आपण कॅन्सल करू शकतो बघा गेला. त्यानंतर दुसरा पर्याय बघा मल्टिपल चॉईस, चूज मेनी. याचा आपण उपयोग नाही करत जास्त करून. एकापेक्षा जास्त पर्याय टाकायचं योग्य आहे असं दाखवायचं असेल तर या प्रश्नाचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर ट्रू आणि फॉल्स. या ठिकाणी ट्रू आणि फॉल्समध्ये जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन म्हणजे प्रश्न टाईप करायचा आहे आणि त्याचे 2 पर्याय खाली दिसत आहेत, ट्रू आणि फॉल्स. या ठिकाणी जर तुम्ही एखादा प्रश्न त्याच पद्धतीने टाकून बघितला, आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 12 गण आहेत, चूक की बरोबर, तर फॉल्स असेल तर फॉल्सवर क्लिक करून ठेवा योग्य उत्तर म्हणून. आणि जर का समजा बरोबर असेल तर बरोबरचा पर्याय त्या ठिकाणी देऊन बघा. टाईप करताना या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीत एकूण 16 गण आहेत.
असं आपण एखादं विधान त्यांच्यासमोर दिलं तर आपल्याला ट्रू आणि फॉल्समधून जर आपण दिलेलं विधान चुकीचं असेल तर फॉल्सवर क्लिक करा आणि बरोबर असेल तर ट्रूवर त्या ठिकाणी क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. नंतर लगेच दुसऱ्या प्रश्नाची त्या ठिकाणी रचना करण्यासाठी पुन्हा इन्सर्ट बटनावर क्लिक करा. आता मॅचिंग म्हणजे जोड्या लावा. आता या जोड्या लावामध्ये बघा त्या ठिकाणी तुम्हाला 2 भाग दिसत आहेत, अ गट आणि ब गट. या ठिकाणी नमुना दाखल काही नावं त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिली आहेत. या ठिकाणी आपण पहिल्यांदा प्रश्न टाकू शकतो. योग्य जोड्या लावा आणि योग्य जोड्या लावल्यानंतर या ठिकाणी इकडच्या बाजूला डावीकडे आपण 4 पर्याय वेगवेगळे, उजवीकडे 4 पर्याय देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जोड्या लावण्यासाठी 2 प्रकारचे ऑप्शन देऊ शकतो. या ठिकाणी हे बघा न्यूमेरिक हा भाग आपल्याला दिसतोय. न्यूमेरिक म्हणजे नंबरांच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे पहिला जे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन जो पहिला दिसतोय कॅट. आता ह्या कॅटचा जो पर्याय आहे तो त्या ठिकाणी दुसऱ्या कशाशी जुळतोय ब गटातल्या ते त्या ठिकाणी दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी न्यूमेरिकवर जर आपण क्लिक केलं तर पहिल्याची जोडी तिसऱ्याशी, दुसऱ्याशी, पहिल्याशी कोणाशी लागते तो आकडा विद्यार्थी त्या ठिकाणी निवडेल. आणि टेक्स्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी कॅट हा शब्द तुम्हाला दिसतोय. या कॅटवर दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला 4 पर्याय दिसतील की यांच्यातलं नेमकं कोणता पर्याय बरोबर आहे कॅटसाठी त्याच्यावर तो त्या ठिकाणी क्लिक करणार. अशा पद्धतीने 2 ऑप्शन आपल्यासमोर आहेत जोड्या लावण्यासाठी. या ठिकाणी एक एक प्रश्न आपण देतो आणि उजव्या बाजूला ब गटात एक उत्तर त्यांच्यासमोर आपल्याला अल्टरनेट त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि योग्य जोड्या लावण्यासाठी 2 पर्यायांचा उपयोग विद्यार्थी त्या ठिकाणी करून जोड्या लावा त्या ठिकाणी लावू शकतो. आता उदाहरणार्थ इथं कॅट आहे, व्हेल आहे, त्यानंतर ग्रेको आहे, गिको आहे आणि स्पायडर आहे आणि यांचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मॅमल, इन्सेक्ट, त्यानंतर ॲरॅचिड आणि रेप्टाईल. योग्य पर्याय जो असेल त्या ठिकाणी कॅट या त्याच्या कॅटजवळ जो बाण आपल्याला दिसतोय खाली जाणारा ॲरो, त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर 4ही पर्याय दिसतील. त्या 4 पर्यायांमधून योग्य पर्याय तो निवडू शकेल. जर आपण टेक्स्ट दिलं तर आणि जर न्यूमेरिक दिलं तर काय होतं ते पण बघूया. न्यूमेरिक दिल्यानंतर कॅट या ऑप्शनवर त्याने या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर 1 2 3 4 असे पर्याय येतील. त्याने 1 वर क्लिक केलं तर 1 शी त्याची जोडी जुळेल, 2 वर क्लिक केलं तर 2 शी त्याची जोडी जुळेल. अशा पद्धतीने जोड्या विद्यार्थी त्या ठिकाणी जोडून लावू शकतो. त्यानंतर पुढचा ऑप्शन बघा फिल द ब्लँक्स. आता फिल द ब्लँक्समध्ये या ठिकाणी आपण प्रश्न टाईप करू शकतो आणि प्रश्न टाईप केल्यानंतर त्याचे योग्य उत्तर आपल्याला मात्र पुरवायचे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. आता उदाहरणार्थ समजा आधुनिक आवर्त सारणीत एकूण टिंब आवर्त आहेत. आता जितके आवर्त असतील तितके योग्य उत्तर या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. आता योग्य उत्तर देताना मात्र आपल्याला उत्तर अक्षरातच द्यायचं असेल तर अक्षरात द्यायचे. 7 आवर्त आहेत आणि ज्या विद्यार्थ्याने 7 असं बरोबर टाईप केलं असेल त्याचंच उत्तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. अन्यथा कान्हा दिला गेला नसेल तरी उत्तर चुकीचं येईल. त्याने अंकात 7 दिलं असेल तरी उत्तर त्या ठिकाणी चुकीचं येईल. म्हणून प्रश्न टाकत असताना फक्त थोडासा विचारपूर्वक टाका की त्याचं एकतर अक्षरात उत्तर आलं पाहिजे, एकतर अंकात आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सूचना मात्र आपल्याला त्या ठिकाणी पुरवाव्या लागतील की इथं कंसात टाकून ठेवा की उत्तर अक्षरातच नमूद करावे किंवा अंकात नमूद करा असं दिलं तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर पुरवताना मात्र अंकात उत्तर त्या ठिकाणी पुरवावं लागेल. त्यानंतर पुढचं ऑप्शन बघा फिल द ब्लँक्स आणि एसे. आता एसेवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं बघा. प्रश्न तुम्ही टाकू शकतात शॉर्ट ॲन्सर म्हणून किंवा लॉंग ॲन्सर म्हणून पण टाकू शकतात. पण यासाठी तुम्हाला स्पष्टीकरण किंवा उत्तर देण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी अनपेड सॉफ्टवेअर वापरत असताना मिळत नाही. म्हणून आपण ह्या पर्यायाचा जास्त करून उपयोग त्या ठिकाणी आपण टाळला पाहिजे. जर तुम्ही पेड सॉफ्टवेअर वापरत असाल testmoj.comचं
तर या ऑप्शनचा उपयोग त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात आणि त्याला योग्य असं मार्किंग करून स्टेप बाय स्टेप गणित विषयासाठी वापरू शकतात. ज्या स्टेपला तुम्ही मार्क दिले असेल, विद्यार्थ्याने ती स्टेप नमूद केली असेल तर त्या ठिकाणी त्याला त्या स्टेपचे मार्क मिळू शकतील आणि ती स्टेप जर त्याच्या उत्तरात नसेल तर विद्यार्थ्याला त्या स्टेपचे मार्क मिळणार नाहीत. या पद्धतीने आपण testmoz.comचा उपयोग करून टेस्टची सेटिंग करून आपण टेस्ट त्या ठिकाणी तयार करू शकतो. आता समजा टेस्ट आपली तयार झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो ऑप्शन मिळणार आहे तो काय मिळणार आहे बघा. हा प्रश्न आपण कॅन्सल केला तर या ठिकाणी आता आपण ही प्रश्न तयार केले, सगळे प्रश्न आपले सेट झाले की आपण या ठिकाणी ॲटोमॅटिक ही टेस्ट या ठिकाणी सेव्ह केली जाते. सेव्ह केल्यानंतर आपल्याला जायचं आहे पब्लिश या ऑप्शनमध्ये. आता पब्लिश या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर या पद्धतीची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. खाली या ठिकाणी जो पब्लिश शब्द दिसतोय याच्यावर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक लिंक आपल्यासमोर दिसते. ही लिंक, या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन होते. या नवीन विंडोवर गेल्यानंतर या ठिकाणी ही जी लिंक आपल्याला दिसते, लिंक ॲड्रेस आपण कॉपी करायची. हा लिंक ॲड्रेस बघा https://testmoz.com/q/623248 याला तुम्ही कॉपी केली आणि ही कॉपी केल्यानंतर ही लिंक आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी लिंक शेअर करून किंवा कॉपी पेस्ट करून त्या ठिकाणी शेअर केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ही लिंक गेल्यानंतर विद्यार्थी ही टेस्ट त्या ठिकाणी सोडवू शकतात. या पद्धतीने testmoz.comचा उपयोग करून आपण या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट तयार करू शकतो.